मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. त्याचप्रमाणे पहिल्या बारीत साऊंडवाले आमचे दादा आहेत, त्यांचं मगाशी चुकून नाव राहून गेलेलं होतं. तर साऊंडवाले दादा जे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत, ज्यांचा साऊंड आहे ते म्हणजे साहिल दादा हुमने, यांनाही माझा शाहिरी मानाचा मुद्रा. तसेच आजचा हा माझा खास कार्यक्रम बघण्यासाठी दीपेश निकम, सत्यवान निकम व त्यांचे सहकारी कुळवंडी खेड इथून हा कार्यक्रम इथे बघण्यासाठी ते आलेले आहेत, तर त्यांनाही माझा शाहिरी मानाचा मुद्रा करते. त्याचप्रमाणे पॅडवाले जे किशोर बुवा यांच्यामध्ये पॅड जे वाजवत होते ते म्हणजे विजय काका मोरे, यांनाही माझा शाहिरी मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. आणि आता सनज बुवा, बुवा तुम्हाला सुद्धा माझा शाहिरी मानाचा मुद्रा. बरं का? काय बुवा तुम्ही याला बारी बोलताय. इथे जेवढे रसिकजन होते तेवढे सगळ्यांना घालवली तुम्ही. अशा बाऱ्या करताय तुम्ही असो. आणि आज बुवांची बोबडी वळाली होती. आता ती कशामुळे आणि का हे मला काय माहित नाही. त्यानंतर मी काय म्हणाले, आयोजकांनी मला पुन्हा एकदा इथे माझी कला सादर करण्याची संधी दिलेली आहे आणि त्या संधीचं मी सोनं करणार. बुवा लगेच काय म्हणतात, आम्ही काय चांदी करू. पण मी तुम्हाला काय बोललेच नव्हते. मी आयोजकांना सांगितलं की तुम्ही मला कार्यक्रम दिलेला आहे पुन्हा एकदा. आणि मागच्या वेळेस पण मी बोलली होती की म्हणजे माझा जर इथे पुन्हा कार्यक्रम, राम वर्धायिनी माता आहे आपली, तिच्या आशीर्वादाने मला इथे पुन्हा कार्यक्रम मिळाला, म्हणून मी म्हणाले की मी त्या संधीचं सोनं करणार. आणि मागच्या वेळी मला त्यातलं थोडं समजत नव्हतं, आता जरा जास्त समजायला लागलंय म्हणून तसं बोलले. असो, हा विषय झाला. आता बुवा काय काय बोलले त्याबद्दल. आता मला एक सांगा, बुवांची एंट्री कशी होती? केस हलवले त्याने, हलवले आणि काय बोलतात, माझ्याकडे हलवायला हाय म्हणून मी हलवतो. आणि मला बोलतात तू कधी बघितलंय, बोले की नाही. आता तुम्हाला थंडी वाजतीये नाही ना? नशीब. आता या बुवांना आपण काढून टाकू. तर बुवांची गवळण होती, म्हणजे बुवांची फेमस गवळण आहे ती आता झालेली आहे. माझ्या डोईवर भरली घागर रे, भरली घागर रे, कान्हा रस्त्याला अडवू नकोस रे. आणि बुवांची जी फेमस गवळण आहे युट्यूबला, कोणती गोष्ट तुझ्यानी माझ्या प्रेमाची, माझ्या प्रेमाची, अग राधे तू घनश्यामाची. छान आहे गवळण. त्याच्यावरती बुवांनी म्हणजे पहिलं त्यांनी सांगितलं की माझी अशी गवळण आहे आणि त्यानंतर त्यांची ओरिजिनल त्यांनी गवळण घेतली. तर काय बुवा बोलून गेले, जाता बाजारी राधा आडल हो, राधा आडल हो, आज किशोर हा हिच्याव चढल हो. आता चढल की चिडल, बुवा मला व्यवस्थित ऐकायला आलेलं नाहीये, पण मला असं वाटतंय की चिडल असं बोलले असतील बुवा. म्हणून मी आधी पहिल्यांदाच बोलले की बुवांची आज बोबडी वळाली होती. म्हणून काय म्हणाले, बुवा काय म्हणाले, जाता बाजारी राधा अडल हो, आज किशोर हा हिच्याव चिडल हो. नको नको ते इथे घडल हो, नको नको ते इथे घडल हो, शेवटी शेवटी पाया पडल हो, पाया पडल हो, आज किशोर हा हिच्याव चिडल हो. आता बुवा बोलून गेले, पण आधीच बुवांना सांगते, बुवा जेव्हा तुम्ही गवळण घेताय, आता ह्यांनी जी गवळण गायले ती मी कसं काय शास्त्र असेल असं, म्हणजे माझे वडील, माझे गुरुवर्य, तर त्यांनी मला पटवून दिलं की हा असं असं असेल. पण बुवा ती तुमची जबाबदारी आहे की तुम्ही ते समजवणं की काय शास्त्र आणि काय नाही. ते नुसती गवळण घेणं म्हणजे याला बारी बोलत नाही. तरी यांनी काय पटवून दिलेलं नाही. आता हे माझ्या आधीपासून बाऱ्या करतायत आणि नंतर परत मध्ये एक शेलारचा विषय घेतली नसेल, शेलार. मी यांना बोलले होते की माझ्या वडिलांवरून काही बोलायचं नाही, जे काय बोलायचं ते मला बोला, मी ऐकून घेईन. आता ह्यांना पण सोडणार नाहीये मी. आणि शेवटी तो एक जो गाणं आहे ना शेलार वरून जो घेतली, प्रत्येक बारीमध्ये तो गाणं घेतात, प्रत्येक बारीमध्ये तो
पण तेच गाणं आता मला वाटतं जवळजवळ त्याला 7-8 वर्ष झाली असो. आणि मला बोलता तू नवीन विषय घे असो. आता बुवांच्या गवळणीला काट कशी देते बघा. जाता बाजारी राधा आडल हो, राधा आडल हो, नंद किशोर कसा चिडल हो. मी फक्त किशोर बोलले होते नाही तर नंद किशोर. हा, त्या श्रीकृष्णाला नंद किशोर असे म्हणतात व किशोर असं नाही. जाता बाजारी राधा आडल हो, राधा आडल हो, नंद किशोर कसा चिडल हो. काय ते पटवून देणार आहे. प्रेमा प्रेमात इथे घडल हो, प्रेमा प्रेमात इथे घडल हो, शेवटी शेवटी पाया पडल हो, पाया पडल हो, नंद किशोर कसा चिडल हो. बघा काय म्हणायचंय. ती राधा आणि श्रीकृष्ण यांचं प्रेम होतं बरोबर. आणि आता बुवा चिडे चढल काय बोले मला ऐकायला व्यवस्थित आलेला नाहीये. पण राधा आणि श्रीकृष्ण हे दोन प्रेम म्हणजे प्रेम करणारे होते. त्यांना नवरा बायको नव्हती. पण नवरा बायको नाही तर मग हा कसा तिच्यावर चढेल. जर चढल बोलले असतील तर. आणि जर नवरा बायको जरी म्हणजे नवरा बायको जरी ते नसतील तरी पण हा कान्हा तिच्यावर का चिडेल. आणि तिच्यावर चिडला तरी पण तिला तो समजूत घालायचा, तिची तो समजूत घालायचा. मग काय म्हणाले. जाता बाजारी राधा आडल हो, राधा आडल हो, नंद किशोर कसा चिडल हो, प्रेमा प्रेमात इथे घडल हो, प्रेमा प्रेमात इथे घडल हो, शेवटी शेवटी पाया पडल हो, पाया पडल हो, नंद किशोर कसा चिडल हो. शक्ती तुऱ्याचा सामना आज गाजणार आहे, तुमच्या मागण्याचा प्रकार आज मी बघणार आहे. कारण उलट सुलट जोडून अक्षरे तू जोडणार, कारण उलट सुलट जोडून अक्षरे तू जोडणार आहे. तर रणांगणीय दुसरा बारी आणि किशोर बुवा तुला मी जोडणार आहे. एक गमतीचा विषय म्हणून काय घ्यायचंय बघा. वर ढगाला लागली कळ, पाणी थेंब 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 थेंब, पाणी थेंब 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 थेंब, पाणी थेंब थेंब थेंब. बघा काय म्हणायचं. आता पाऊस पडून गेला बरोबर. तर काय म्हणायचं बघा. किती गिराईक आहेत टपून, का बघतोस मोठ्यानं चेपून, किती गिराईक आहेत टपून, का बघतोस मोठ्यानं चेपून, काटा काढावा लागतो जपून. अरे किशोर बोल. काटा काढावा लागतो जपून, बोली बाजारात गोळीन तापून, मेल्या बघतोस कार राबून, मेल्या बघतोस कार राबून, देऊ का नेवता कापून, मेल्या बघतोस कार राबून, देऊ का नेवता कापून. आता नेवता म्हणजे काय तर ही मच्छी आहे. त्या बाजारात ती कोळी बसले मच्छी विकायला आणि ती अतिशय संतापले का तर भरपूर असे गिराईक तिच्या इथे आलेले आहेत. आणि आता हे किशोर बुवा गेले असतील कधीतरी मच्छी खायला. तर ते गेले आणि म्हणून ती कोळी त्यांना काय बोलते. मेल्या बघतोस कार राबून, मेल्या बघतोस कार राबून, मग जेव का नेवटा कापून. नेवटा म्हणजे काय मच्छी. बुवा तुम्हाला काही बोलायचं नाही म्हणून काय म्हणाले. किती गिराईक आहेत टपून, बघतोस मोठ्यानं चेपून, किती गिराईक आहेत टपून, बघतोस मोठ्यानं चेपून, काटा काढावा लागतो जपून, कोळी बाजारात गोळीन तापून, मेल्या बघतोस कार राबून, मेल्या बघतोस कार राबून, देऊ का नेवटा कापून, मेल्या बघतोस कार राबून, देऊ का नेवटा कापून.
इथं चिखलात पाण्यातून वाचलात बसतो रे मी चिटकून. मेहनत करता धावून जडता जातो हातातून सटकून. पाव धरतो लपून छपून, पाव धरतो लपून छपून, कोणी कोणी दाबून गेला बघतच कार राबून. देवता देवता टाकून गेला बघतच कार राबून. देवता टाकून गेला बघतच कार राबून. किती गिराईक आहेत टपून, का बघतच बोटात चेपून. आता काढावा लागतो टपून, खोली बाजार खोली टाकून. गेला बघतच कार राबून. देवता टाकून गेला बघतच कार बोलणारा बोलण्याची मजा लुटत असतो, स्वतःला शहाणा समजून हा स्वतः नटत असतो. बोलणारा बोलण्याची मजा लुटत असतो, स्वतःला शहाणा समजून हा स्वतः नटत असतो. येतात ना वाटिया वगैरे लावून, म्हणून काय म्हणायचंय? बुवा जास्त माझ्या पुढे बोलू नका, केशर बुवा जास्त माझ्या पुढे बोलू नका. कारण या वैदेहीची गायकी पाहतात भल्या भल्यांना घाम फुटत. आणि मग काय म्हणायचंय? फार भारी दमाना होऊ द्या दमाना, होऊ द्या दमाना, भिजल दमाना, होऊ द्या दमाना, भिजल दमाना. बघा विषय काय घ्यायचाय? मला वाटतं किशोर बुवा तिकडेच आहे. बघा बुवा काय म्हणायचं? किती हलवतो दमाना, तुमची साथ असेल तर घेणार, एवढं मात्र नक्की. हा आता बुवा केस वगैरे हलवतात बरोबर. आता मी केस हलवायचं बोलते, बुवा तुम्ही ते बोलायचं नाही, माझं हलवताना कधी बघितलंयच काय म्हणून. हा किती हलवतो दमाना, अंग भिजल त्याच घामान. पटवून देणार आहे, नाहीतर येतील तिकडनं तुरु 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 चालत. हा बुवांची स्टाईल आहे हटके, आणि बुवांच्या बोलचे फटके. बुवाच्या आवाज द्यायला झाले फटके, नाहीतर ऐकायला गेलं असेल वेगळं. हा हो काय म्हणायचंय? किती हलवतो दमाना. क्या बात आहे. अंग भिजल त्याच घामान, अंग तरी हलवून काय उठत नाही, तरी हलवून काय उठत नाही. समजलं तुम्हाला? काय समजलं? इकडे तरी हलवून काय उठत नाही. आता बुवांचं झालं आहे वय,
बुवांचं झालं आहे होय. हा बुवा तुम्ही आता देवपूजेला लागा. तरी हलवून काय उठत नाही तो हातात धरून सामान. बघा बुवा विषय काय आहे, कुंभकर्णाचा विषय आहे. तर कुंभकर्ण, त्या कुंभकर्णाला 6 महिन्याची झोप, 6 महिन्याची जाग असते. आणि त्या रावणाला जेव्हा त्या कुंभकर्णाची गरज असते त्या रामाला मारण्यासाठी, तेव्हा तो रावण त्याच्या सेवकांना त्या कुंभकर्णाला उठवण्यासाठी पाठवतो. आणि तरी तो उठत नाही बुवा, तो उठत नाही. नाहीतर बुवांना काहीतरी वेगळंच वाटेल. म्हणून काय म्हणायचंय, किती हलवतो दमान अंग भिजल त्याच घामान. तरी हलवून काय उठत नाही तो हातात धरून सामान. 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 आज या सामन्याची खरी मजा तुमच्या आणि माझ्या बारीत आहे. कारण शक्ती आणि तुम्ही तुरा आहे. आपली बारी बघून सर्व रसिक जन मजा ही घेणार आहे. कारण ही शक्ती वाली वैदेही शेला वन साइड बाजी मारणार आहे. आणि भुवनसाठी आता भुवनसाठी स्पेशल बघा काय म्हणायचंय. पप्पा मला द्याल का परमिशन आमच्या दोघांच्या लव्ह मॅरेजला. बघा काय म्हणायचंय. कुण्या गावाचा आला पुरुष त्याचंच केलाय हो रगडा. बघा कसं याला चौकात बडवली, कसं याला चौकात बडवली. बघा सरस तो हिजडा. ऐकायला आलंय आलंय की नाही. नसेल आलं तर मी यांना सांगते जरा शांत बसा, तुमच्यापर्यंत आवाज येईल. ऐकायला आलंय नाही मग परत एकदा बोलते. बघा काय म्हणायचंय. कुण्या गावाचा आला हा पुरुष त्याचाच केलाय हो रगडा. कसा याला चौकात बडवली बघा हसनस तो हिजडा. आता बोला तुम्हाला मला काही बोलायचं नाही.
नाहीये. तर त्या खेडमध्ये एक पुरुष असा आला होता जो त्याने हिजड्याचं रूप तो धारण करून आला होता आणि त्याला पोलिसांनी पकडले आणि तिथे त्याला असं नसतं म्हणजे काय, त्याला एकदम जोरात अशी त्याला मारली. त्याने जो साडी वगैरे घालून जो आला होता, ती साडी वगैरे सगळ्या भर चौकात तिथे सोडली. म्हणून काय म्हणाले, असं नसतो हिजडा. बुवा तुम्हाला बोलायचं नाही, तर बुवाचं नाव काय, किशोर सनस. तुम्हाला बोलायचं नाही म्हणून काय म्हणाले, कसं याला चौकात बडवली बघा, असं नसतो हिजडा. आणि दुसरं म्हणजे काय, दोन विषय, असा नसतो हिजडा. असं त्या भर चौकात त्या पुरुषाला त्यांनी समजवलं की असा नसतो हिजडा. म्हणून काय म्हणायचंय, पुण्या गावाचा आला हा पुरुष, त्याचाच केलाय होरगडा. कसं याला चौकात बडवली बघा, कसं याला चौकात बडवली बघा, असं नसतो हिजडा. कसं याला चौकात बडवली बघा, असं नसतो हिजडा. बघा काय म्हणायचंय, हे राज्यामध्ये प्रसिद्ध झाले तिला इटली असे म्हणतात, चहा साठवण्याच्या भांड्याला पितली असे म्हणतात, ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीला ब्रेटली असे म्हणतात, आणि गुजरातीमध्ये आवडीने किशोर बुवा शेंडीला छपली असे म्हणतात. पिऊन साऱ्या जगाला दाखवी दारूची ती बाटली, आणि असा हा माझा दारुड्या नवरा लाज नाही त्याला वाटली. आता माझा म्हणजे माझं नाही, माझं काय अजून लग्न झालेलं नाहीये. माझा म्हणजे ती बायको बोलते, असा हा माझा दारुड्या नवरा लाज नाही त्याला वाटली. त्या गुजराती नवरा बायकोचं भांडण झालं त्याच्यावरून. मग त्याच रागाने धरून कापली, अहो त्याच रागाने मग धरून कापली, अहो त्याचीच मधली चटली. विषय घेऊ ना, आवाज तुमचा तरी येऊ द्या मला. माझा एकटीचा आवाज तुमच्या सगळ्यांना येतोय ना, मग तुमचा किती आवाज आला पाहिजे, चांगला बोले. पिऊन साऱ्या जगाला दाखवी दारूची ती बाटली, दारूची बाटली. आता हे बुवा पितात की नाही मला माहित नाहीये, पण पीत असेल तर मला माहित असेल. पिऊन साऱ्या जगाला दाखवी दारूची ती बाटली, मग असा हा माझा दारुड्या नवरा लाज नाही त्याला वाटली. आता एखादी बाई किती सहन करून घे, हा रोज दारू पिऊन यायचा. आणि मग ती आता नवरा घरी आलाय, मग त्याच रागाने धरून कापली, त्याच रागाने धरून कापली, त्याचीच मधली चटली. विषय घ्यायचा घ्या. पिऊन साऱ्या जगाला दाखवी दारूची ती बाटली, असा हा माझा दारुड्या नवरा लाज नाही त्याला वाटली. मग त्याच रागाने धरून
संपवणार आहे. तर बघा, आत्ताच्या युगात जे चाललंय ते सांगायचंय. मग नीट लक्ष असू द्या. बघा काय म्हणायचंय. बोरीला बोर पिकलाय, पोरी तुला बघून म्या टिपलाय, मग सोने तुझ्यावर पिरीत झालाय, लपून छपून मला ये ग भेटाय. आता जे चाललंय ते सांगते. तर असं होऊ नये म्हणून काय म्हणायचं बघा. एकीला करतो हाय हाय. माहितीये ना, मेसेज करता ना, करता की नाही. एकीला करतो हाय, मग दुसरीला करतो बाय बाय बाय. एकीला करतो हाय, दुसरीला करतो बाय बाय बाय. आता तुम्ही करत असाल की नाही मला माहित नाही, पण करू नका असं सांगायचंय. हा, कॉल करून हा म्हणतो काय, कॉल करून हा म्हणतो काय, मग लपून छपून तुला येईन भेटाय, लपून छपून तुला येईन भेटाय. एकीला करतो हाय, दुसरीला करतो बाय बाय बाय. 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 कसा मजेशीर विषय आहे. आता खिशात काय दमडी नसते, हा कामाला कुठे नसतो. 50 रुपयाचा तो चष्मा घेणार, गॉगल लावणार आणि तिच्या समोर जाणार. मित्राकडून जॅकेट घेणार, तो चढवणार. दुसऱ्या मित्राकडून जीन्स घेणार, ती चढवणार. तिसऱ्या मित्राकडून पट्टा घेणार, तो लावणार आणि काय बोलणार. मी आमदारचा पोरगा आहे, हा मी खासदारचा पोरगा आहे, मी इथे कामाला आहे, मी तिथे कामाला आहे. म्हणून काय म्हणाले. लहान पोरांचा आहे विषय, आठवण आली की बोलवर घे, आठवण आली की बोलवर घे, आठवण आली की बोलवर घे. अंधारा रात्री येईल बिले, उघडा ठेव तुझा समोरचा घे, उघडा ठेव तुझा समोरचा घे, उघडा ठेव तुझा समोरचा घे. फोन करता म्हणे निसलीच काय, फोन करता म्हणे निसलीच काय, लपून छपून तुला येईल काय, लपून छपून तुला येईल काय. अरे एकीला करतो हाय, दुसरीला करतोय बाय बाय बाय. एकीला करतो हाय, दुसरीला करतोय बाय बाय बाय. एकीला करतो हाय, दुसरीला करतो बाय बाय बाय. एकीला करतो हाय, दुसरीला करतो बाय बाय बाय. कॉल करून हा म्हणतो काय, कॉल करून हा म्हणतो काय, लपून छपून तुला येईल काय, लपून छपून तुला येईल काय. एकीला करतो हाय, दुसरीला करतो बाय बाय बाय. 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 अरे एकीला करतोय हाय, दुसरीला करतोय बाय बाय बाय. तर बघा, अशा प्रकारे मी माझी दुसरी वारी ती संपत आहे. त्याचप्रमाणे ढोलकीपट्टू निखिल दादा कदम हे सुद्धा आजचा कार्यक्रम बघण्यासाठी ते उपस्थित होते. तर त्यांनाही माझ्या शाहिरी मानाचा मुद्रा चुकून त्यांचं नाव राहिलं गेलेलं. आणि माझी दुसरी वारी मी ते संपत आहे. त्याचप्रमाणे आयोजकांचं पुन्हा एकदा मनापासून आभार मानते की त्यांनी मला माझी दुसऱ्यांदा इथे